अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज. नमस्कार मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या विधिमंडळाचं पावसाळ्यात अधिवेशन चालू आहे आणि त्यात आज जे काही काँग्रेसचे नेते आहेत नाना पटोले यांना निलंबित केलंय. का केलंय तर जे काही बबनराव लोणीकर आहे भाजपाचा आमदार आहे त्याला म्हणजे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी किंवा ह्या सभागृहामध्ये त्यांनी माफी मागावी असं त्यांनी म्हणजे त्या भाषणामध्ये बोललं होतं. तर नक्की ते का असं म्हटलंय, कारण तुम्ही बघू शकता की गेल्या एक 5-6 दिवसाखाली जो काय भाजपाचा आमदार आहे बबनराव लोणीकर ह्यानं कशा प्रकारे आपल्या म्हणजे जे काय आपला शेतकरी आहे किंवा जे काय आपली गोरगरीब जनता आहे, ते त्यानं त्यांच्याबद्दल कशा प्रकारे म्हणजे वक्तव्य केलं किंवा भाषण केलं. तर त्याच कारणासाठी त्यांनी जे काही बबनराव लोणीकर आहे ह्याच्यावर कारवाई करावी किंवा ह्याला जे काही सभागृह आहेत सभागृहात त्यांनी माफी मागावं. तर नक्की तो जे काही बबनराव लोणीकर आहे ज्यानं ज्या प्रकारे म्हणजे भाषण केलं होतं, तो काय म्हणला होता, की जे काही शेतकरी आहे, शेतकरी याला म्हणजे शेतकऱ्याला पेरण्यासाठी पैसे किंवा बहिणीला, तुमच्या मायला जे काही पैसे हा नरेंद्र मोदी देतो असं त्याने भाष्य केलं. आणि हा एक आपल्या गोरगरीब जनतेचा आणि जे काय आपला शेतकरी आहे, जो अख्ख्या जगाला अन्न म्हणजे पुरवतो, त्या शेतकऱ्याचा म्हणजे अपमान केलता मित्रांनो. हे तुम्ही म्हणजे म्हणजे विचार करू शकता. आणि त्याचबद्दल जे काही बबनराव लोणीकर आहे ह्यांना माफी मागावी भर सभागृहामध्ये असं नाना पटोले म्हटले आणि त्याचमुळे त्यांना डायरेक्ट त्यांचं निलंबित केलं. म्हणजे हे जे बोलतील काही पण जे काय आपला गोरगरीब शेतकरी आहे किंवा जे काय आपली गोरगरीब जनता आहे हे हे त्यांच्यासाठी काय पण बोलतील हे चालेल. पण जे काय अशा प्रकारचे जे काही माफी मागितली किंवा जे काही माफी मागितली जावी किंवा अशा प्रकारे जर बोललं तर त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई केली जाते. हा कुठल्या म्हणजे कुठल्या प्रकारचा न्याय? हे कमेंटमध्ये मग नक्की सांगा मित्रांनो. तर दुसरी गोष्ट म्हणजे जर मित्रांनो हे जे काही बबनराव लोणीकर आहे अशा कित्येक तरी नेते आज कसे काही पण भाषा बोलतात जे काय आपली जनता आहे किंवा जे काय आपला शेतकरी आहे आणि जे काय नाना पटोले जे हे हे म्हणले होते की जे काय शेतकरी आहे, ह्याचा बाप म्हणजे कोणच नाही, पूर्ण जगाचा बाप शेतकरी आहे असं त्यांनी वक्तव्य केलं. तर मित्रांनो तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची म्हणजे जे काय आपली 2024 ची लोकसभेची निवडणूक झाली मित्रांनो, त्याच्यामध्ये 43% हे जे काही खासदार आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत मित्रांनो. आणि सध्या तेच कायदे करण्यासाठी किंवा वेगवेगळे धोरणं तयार करण्यासाठी सत्तेमध्ये बसलेत मित्रांनो. तर दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळे म्हणजे कुणावर बलात्काराचा, कुणावर भ्रष्टाचाराचा, कुणावर हत्येचा किंवा कुणाच्यावर ब्लॅकमेलचे अशी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि ते सध्या कुठे बसल्यात आपल्या मेन म्हणजे सत्तेमध्ये बसल्यात. आणि ते तर मित्रांनो तुम्ही विचार करू शकता सध्या आपण कुठल्या प्रकारच्या लोकांना हे निवडून देतोय किंवा कुठल्या प्रकारच्या लोकांना आपण खुर्चीवर बसवतोय ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. तर असो, तर मित्रांनो हा एक म्हणजे छोटासा व्हिडिओ होता. तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.